चला मित्रांनो, आज आपण ठरल्यासारखं पी-वाय-क्यू होतं. जो सिलॅबस झालेला आहे किंवा अजून जो सिलॅबस व्हायचा आहे, त्यावर आधारित आतापर्यंत मानसशास्त्राचे कोणकोणते प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांची उकल करण्यासही पण आज काय करणार आहोत लक्षात घ्या. आज आपण इथं त्या प्रश्नाचं विश्लेषण स्पष्टीकरणासहित आज आपण इथं विश्लेषण घेणार आहोत. मग आता वेळ न दवडता आज आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा आपले प्रश्न काय असणार आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. ठीक. आता यांच्या योग्य जोड्या आपल्याला इथं जुळवायच्या आहेत. आणि या जोड्या लावत असताना आपल्याला थोडंसं काही गोष्टी इथं फोकस करून घ्यायचं आहे. बघा, अरिस्टॉटलनं काय म्हटलंय? आत्म्याचे शास्त्र किंवा मॅकडुगल काय म्हणतात? बोधावस्थेचे शास्त्र. विल्यम वुंड काय म्हणतात? आणि मॉर्गन किंग रॉबिन्स काय म्हणून जातात? इथं एक साइड तुम्हाला मानसशास्त्रज्ञ आणि पलीकडे त्यांनी केलेल्या व्याख्या दाखवलेल्या आहेत. आता यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. मानसशास्त्रज्ञामध्ये कोण आहेत? पहिले अरिस्टॉटल. आता इथं अरिस्टॉटल यांनी मांडलेली व्याख्या कोणती असेल? तर पहिला अरिस्टॉटल, दुसरा मॅकडुगल, तिसरा विल्यम वुंड आणि चौथा मॉर्गन किंग रॉबिन्स. अगोदर हे मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रामध्ये कशासाठी प्रसिद्ध आहेत हे कळलं पाहिजे. अरिस्टॉटल मान्य करू की त्या मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात अरिस्टॉटल पासून झालेली आहे. त्यामध्ये मॅकडुगलनं कोणतं योगदान दिलं? विल्यम वुंडनं योगदान दिलं. ज्याने की 1879 साली जर्मनीमध्ये पहिली प्रयोगशाळा लाइप्झिग विद्यापीठात सुरू केली आणि त्यातून त्यांनी काय सिद्ध करून दाखवलं. मॉर्गन किंवा रॉबिन्स यांनी काय म्हटलं. आता बघा एकीकडे मानसशास्त्रज्ञ आहेत. आता त्यांनी केलेल्या व्याख्या दुसरीकडे आहेत. पहिली व्याख्या काय? बोध अवस्थेचे शास्त्र. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ही व्याख्या कोणाची? आत्म्याचे शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या कोणी केली? किंवा मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र कोणते? यापैकी कोणत्याही एका शास्त्रज्ञाला तुम्ही बघितलात मानसशास्त्रज्ञाला आणि त्यांच्याविषयीचा जर अभ्यास आपल्याला माहीत झालेला असेल, तर बाकीच्या जोड्या सापडू शकतात. आता इथं बघा, अरिस्टॉटलनं काय केलेलं आहे? अरिस्टॉटलच्या ह्यातली व्याख्या शोधा. अरिस्टॉटल सरळ सांगून जातात. अरिस्टॉटलनं सांगितलं, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. एक जोडी आपल्याला इथं सापडली. आता त्यानंतर मॅकडुगल काय म्हणून जातात बघा. एवढ्यापैकी मॅकडुगलची व्याख्या कोणती? मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या आहे मॅकडुगल यांची. विल्यम वुंड. तर विल्यम वुंडनं काय सांगून गेलं? मानसशास्त्र हे बोध अवस्थेचे शास्त्र आहे. हे त्यांनी त्यांच्या प्रयोगातून सिद्ध केलेलं आहे. म्हणून विल्यम वुंड इथं त्यांची व्याख्या राहील. आता राहिलेली व्याख्या कुणाची असणार आहे 2 नंबरची? मॉर्गन किंवा मॉर्गन किंग रॉबिन्स यांची ती व्याख्या आहे. मग आता ऑप्शनमध्ये बघा कोणती जोडी बरोबर असेल? ऑप्शन क्रमांक 1 ला 3, 2 ला 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. आता सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या. अगोदर तुम्हाला मानसशास्त्रज्ञ ते कशाच्या संदर्भात आहेत आणि कशाशी रिलेटेड असतील, हे जर एकदा तुम्हाला माहीत झालेलं असेल, तर निश्चितच मग मात्र आपल्याला या जोड्या सुटू शकतात. यानंतर आपला पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? बघा हा पेपरला पडलेलाच प्रश्न आहे. पेपर 1 लाच पडलेला प्रश्न आहे. खाली काही तुम्हाला मानसशास्त्रज्ञांची नावं दिली. हे बघा ही मानसशास्त्रज्ञांची नावं आहेत. आणि त्यांनी स्मरणाच्या केलेल्या व्याख्या कोणत्या? परत तुम्हाला तेच लक्षात घ्यायचं की मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञाशी रिलेटेड असलेल्या त्या व्याख्या. कोणता मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रात कशासाठी प्रसिद्ध आहे? हे जर आपल्याला एकदा कळालं, तर व्याख्या आपल्याला सहज सापडू शकतात. इथं तुम्हाला मानसशास्त्रज्ञ दिले आहेत. पहिला आहे वुडवर्ड मार्किस, एडगेल, मॅकडुगल आणि स्टाउट असे 4 मानसशास्त्रज्ञ तुम्हाला दिलेले आहेत आणि या 4 मानसशास्त्रज्ञांनी स्मरणावर आधारित व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या कोणत्या आहेत? कोणाची कोणती व्याख्या आहे? हे आपल्याला शोधायचं आहे. बघा आता पूर्वानुभव व बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय. अशी व्याख्या कोण करतात? स्मरण म्हणजे काय?
तर पूर्ण अनुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय. ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या यडगेल यांची ही व्याख्या आहे. आता त्याच्याही पलीकडे तुम्ही जात असाल, तर वुडवर्थ आणि मार्क्युसने केलेली व्याख्या कोणती आहे? पूर्वी केलेले अध्ययन ठेवणे म्हणजे स्मरण. अगोदर केलेला अभ्यास तुम्हाला आठवत असेल, तर त्याला स्मरण असे म्हणतात. ही व्याख्या वुडवर्थ व मार्किस यांनी केलेली आहे. त्यानंतर मॅकडुगल यांनी केलेली व्याख्या कोणती? तर मॅकडुगल काय सांगतात? मॅकडुगलची व्याख्या आपल्याला इथंच सापडलेली आहे. माफ करा, हे पहिली जी व्याख्या तुम्हाला देण्यात आलेली आहे, ही पहिली व्याख्या पहिल्याला तुम्हाला ड असेल, तर दुसऱ्याला तुम्हाला बरोबर आहे. यडगेलने केलेली व्याख्या ही असेल. स्मरण म्हणजे धारणा. ही यडगेलने केलेली व्याख्या असेल. वुडवर्थ आणि मार्किसनं काय सांगितलेलं आहे? पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण होय. अशी व्याख्या कोणी केली? तर वुडवर्थ आणि मार्किस यांनी केलेली आहे. आता एडगेलची व्याख्या कोणती? एडगेल काय सांगून जातो? एडगेल म्हणतो स्मरण म्हणजे धारणा, आठवणे म्हणजे लक्षात राहणे. ही व्याख्या एडगेलची असेल. तर मॅकडुगल काय सांगतो? पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. आता राहिलेली एकच व्याख्या कोणती? स्टाऊटची. स्टाऊटची व्याख्या कोणती? गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय. मित्रांनो, आता तुम्हाला व्याख्या पाठ करा मी असं अजिबात म्हणणार नाही. पण इकडे जे मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत, त्या मानसशास्त्रज्ञाचा कल बघा. ते कोणत्या विषयासाठी प्रसिद्ध आहेत, मानसशास्त्राच्या कोणत्या घटकासाठी ते प्रसिद्ध आहेत, यानुसार मानसशास्त्रातली जोडी तुम्हाला ओळखता येऊ शकते. आणि या पद्धतीनं जर त्यांच्या व्याख्या आहेत, तर आपलं 4 ऑप्शन पैकी दिलेलं ऑप्शन कोणतं? ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रॅक्टिस जितका सराव अशा प्रश्नांचा तुमच्याकडे होऊन जाईल, ते तुम्हाला सहज सापडून जाईल. आणि याच्यापैकी तुम्हाला 1-2 जरी जोडी सापडलेली असेल, बाकीचं आपण लॉजिक लावू शकतो. बाकी आपण तर्कावर आधारित निश्चित आपण याला पूर्णपणे सोडवू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे. तर एक लक्षात घ्या, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवणारं. व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? इथे तुम्हाला एक व्यक्तिमत्वाची व्याख्या दिलेली आहे आणि या व्यक्तिमत्वाची व्याख्या मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण आहे? हे आपल्याला या 4 ऑप्शन मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता वास्तविकता एक गोष्ट लक्षात घ्या. व्यक्तिमत्वाची व्याख्या अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी इथं मांडलेल्या व्यक्तिमत्वाच्या व्याख्येमध्ये वेगळेपण काय आहे? व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्याच्यासोबत कशी वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. अशी व्याख्या या 4 मानसशास्त्रज्ञांपैकी कोणी मांडली? ऑप्शन आहेत नॉर्मन एल्मन, जी.डब्ल्यू. ऑलफोर्ट, त्यानंतर जी.एफ. किंबल आणि जे.बी. वॉटसन. या 4 मानसशास्त्रज्ञांची इथं नावं दिलेली आहेत. या चौघांपैकी ही व्यक्तिमत्वाची व्याख्या कोणी मांडली? तर ही व्यक्तिमत्वाची व्याख्या मांडणारा मानसशास्त्रज्ञ आहे ऑप्शन क्रमांक 3. हे तुमचं बरोबर उत्तर असेल. जी.ए. किंबल यांनी ही मानसशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2 समान अध्ययन परिस्थितीतील विषयांश. 2 समान अध्ययन परिस्थिती 2 घटकाशी संबंधित 2 समान अध्ययन परिस्थितीतील विषयांश, त्यातलं ज्ञान, त्यातलं तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? सरळ सरळ लक्षात येतं. इथे तुम्हाला समान घटक उपपत्तीवर फोकस करायचा आहे. मानसशास्त्रामध्ये समान घटक उपपत्ती मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण?
ज्या मानसशास्त्रज्ञांनी आपले समान घटक उपपत्ती दाखवत असताना किंवा ती मांडत असताना तिचं विश्लेषण या पद्धतीनं केलं. 2 समान परिस्थितीतील विषयांश, त्यातलं ज्ञान, त्यातलं टेक्निक, स्किल इत्यादी घटक, उद्दिष्टे यामध्ये समानता असेल, तर केलेल्या अध्ययनाचं संक्रमण होतं. म्हणजे एकापासून आपण दुसऱ्याकडे ते अध्ययन संक्रमित ट्रान्सफर करू शकतो. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? मित्रांनो, सगळ्यांनाच कळतं की समान घटक उपपत्तीचा संशोधक किंवा समान घटक उपपत्तीचा जनक कोणाला म्हटलं जातं? उत्तर हॅवलॉक, जड, हॅगले, थॉर्नडाईक. तर ही प्रसिद्ध व्याख्या मांडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 थॉर्नडाईक हे त्याचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पाहूया. कोणाच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते? खाली तुम्हाला 4 घटक दिलेले. महत्वाकांक्षा, चांगली शाळा, महान व्यक्तीची कथा, वरील सर्व. या 4 घटकांना अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. या 4 घटकापैकी कोणत्या घटकाच्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते? घटक महत्वाकांक्षा, चांगली शाळा, महान व्यक्तीची कथा, वरील सर्व. बघा, त्या विद्यार्थ्याला जर पुरेशी कशासाठी असा एखादी घटक ज्या मार्फत त्या विद्यार्थ्याला त्या गोष्टीपासून पुरेशी प्रेरणा मिळू शकते. या 4 पैकी तो घटक कोणता? तर ही जर प्रेरणा त्याला चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल, मिळू शकत असेल, तर तो घटक तर चांगली शाळाच देऊ शकते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे. आकलनादरम्यान म्हणजे आपल्याला ते समजलं, त्याचं सिंहावलोकन झालं, समजलं आपल्याला ते व्यवस्थित त्याचं आकलन झालेलं आहे. आकलनादरम्यान इतराबद्दल माहिती अधिक किंवा कमी प्रमाणात रूपांतरित होणे म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला आकलन होतं, आकलन होत असताना जेव्हा तुमच्या आकलनाची प्रक्रिया सुरू आहे, ते आकलन होत असताना इतराबद्दल माहिती कमी अधिक प्रमाणात होऊ शकते. कधी कमी अधिक प्रमाणामध्ये ते रूपांतरित होते. त्या सिस्टमला काय म्हणतात? ऑप्शन आहेत साचेबंदपणा, अनुरूपता, अंकित करणे आणि सामाजिककरण. मित्रांनो, जेव्हा तुम्ही आकलन करत असता, त्या आकलनाच्या दरम्यान इतरांबद्दल जी माहिती तुमच्याकडे असणार ती कमी अधिक प्रमाणामध्ये माहिती रूपांतरित होत असेल, तर लक्षात घ्या, अशा वेळी तुमच्या समोर एक स्ट्रक्चर रचलेलं आहे. त्या स्ट्रक्चर बद्दलची माहिती तुमच्याकडे रूपांतरित होऊ लागली. म्हणजे तुम्हाला त्या स्ट्रक्चरच्या बाहेर जाता आलेलं नव्हतं. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असेल. साचेबंद. त्याला म्हणायचं साचेबंद. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे या. आणि तुम्हाला असा काही घटक दिलेला आहे. घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही. इथं तुम्हाला 4 घटक दिलेले आहेत आणि आपण प्रेरणा त्याही गोष्टीपासून आपल्याला प्रेरणा घेता येते. उद्दीपक समोर तुमच्या उद्दीपक असला पाहिजे. उद्दीपकाशिवाय प्रेरणा निर्माण होत नाहीत. कोणत्याही गोष्टीपासून प्रेरणा घ्यायची असेल, तर त्या प्रेरणेची तीव्रता त्या घटकावर अवलंबून असेल किंवा तिथं निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते अवलंबून असेल. मग इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय, असा घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही. त्याला बघितल्याच्या नंतर आपल्याला ती प्रेरणा निर्माण होऊ शकत नाही. मग आता इथं घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही, गरज आहे. प्रेरणेशी संबंधित असलेला घटक गरज आहे. धिक्कारणे म्हणजे स्वीकारणे, नाकारणे ज्या पद्धतीने आहे, ते धिक्कारणे तोही प्रेरणेशी संबंधित आहे. त्यानंतर प्रोत्साहन 100% प्रोत्साहनाशिवाय प्रेरणा मिळू शकत नाही. आणि चौथा घटक आहे अंतःप्रेरणा. हा प्रेरणेचा मूळ घटक आहे लक्षात. कारण प्रेरणेचे जे 2 घटक सांगितले जातात त्यापैकी घटकाचं नाव अंतःप्रेरणा आहे. याच्यापासून प्रेरणेचा संबंध येत नाही. म्हणून तुमचं उत्तर असेल अंतःप्रेरणा हा प्रेरणेशी संबंधित घटक असू शकत नाही. गरज आहे धिक्कारणे आणि प्रोत्साहन हे तुम्हाला प्रेरणेचे घटक म्हणून सांगता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एक शास्त्रज्ञ म्हणून टिंब संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्राप्रती मोठे योगदान आहे. तुम्हाला इथं एक शास्त्रज्ञ म्हणून स्वतःसाठी हे वाक्य लागू करून घ्यायचं.
शास्त्रज्ञ म्हणून खालीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीने पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्र प्रति मोठे योगदान आहे? तुम्ही एक मानसशास्त्रज्ञ आहात. एक मानसशास्त्र म्हणून तुम्ही या चारीपैकी कोणाचा वापर करून शैक्षणिक योगदान देऊ शकता किंवा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये एक मोठं योगदान देऊ शकतात. मानसशास्त्र वेगळं आणि शैक्षणिक मानसशास्त्र वेगळं. जेव्हा तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राबद्दल प्रश्न विचारलाय, तुम्ही एक स्वतः शास्त्रज्ञ आहात. एक शास्त्रज्ञ होऊन जेव्हा तुम्ही संशोधन करायला लागतात, तेव्हा त्या संशोधन पद्धतीचे शैक्षणिक मानसशास्त्रात मोठे योगदान कोणते असू शकेल? ऑप्शन तुमचे प्रायोगिक योगदान, संशोधन, एकाच एक प्रकारे प्रश्न विचारत जाणे म्हणजे प्रश्नाची सिरीज सुरू करणे आणि त्यानंतर ऐतिहासिक योगदान. यापैकी कोणती संशोधन पद्धत तुम्हाला मानसशास्त्रात शैक्षणिक मानसशास्त्राप्रती मोठे योगदान देता येते? परत लक्षात घ्या, मानसशास्त्र वेगळं आणि शैक्षणिक मानसशास्त्र वेगळं. मानसशास्त्र हा विषय झाला. मानसशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. मानसशास्त्रात शैक्षणिक मानसशास्त्र आहे, गुन्हेगारीचं मानसशास्त्र आहे किंवा जे विद्यार्थी मतिमंद आहेत किंवा अपंग आहेत, दिव्यांग आहेत त्यांचं मानसशास्त्र वेगळं असेल, म्हणजे पदार्थ मानसशास्त्र वेगळं असेल. तुम्हाला इथं काय सांगितलंय? एक तुम्ही शास्त्रज्ञ आहात, मानसशास्त्रज्ञ आहात. एक मानसशास्त्रज्ञ म्हणून या चारही पैकी कोणत्या पद्धतीचा वापर करून संशोधन पद्धत कराल आणि त्या संशोधन पद्धतीमध्ये शैक्षणिक मानसशास्त्रात तुम्हाला योगदान द्यायचं आहे. मानसशास्त्रज्ञ तुम्ही आहात, पण शैक्षणिक मानसशास्त्रात चारही पैकी एकाचा वापर करून तुम्हाला मोठं योगदान देऊ शकतात. ऑप्शन नंबर 1 प्रायोगिक, संशोधन, एकाच एक प्रश्न विचारणे आणि ऐतिहासिक. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 प्रायोगिक संशोधन पद्धतीने तुम्ही शैक्षणिक मानसशास्त्रात स्वतःचं योगदान देऊ शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो. तुम्ही समोर एखाद्या व्यक्तीचे निरीक्षण करताय. जेव्हा वर्गात तुम्ही अध्यापन करत आहात, तुम्ही एक शिक्षक आहात. शिक्षक होऊन जेव्हा वर्गात तुम्ही अध्यापन करत असतात, तेव्हा वर्गात बसलेले काही विद्यार्थी तुम्हाला असेही आढळून येतील, की जे खऱ्या अर्थानं मानसिक थकव्याच्या माध्यमातून ते तुम्हाला जाणवायला लागतात. थकवा 2 प्रकारचा आहे. एक शारीरिक जेव्हा शरीर थकतं, मानसिक जेव्हा मन अंतःप्रेरणा त्याला साथ द्यायला तयार होत नाही. जेव्हा तो मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभवतो, तर अशा वेळी तुम्हाला सामान्यतः एक व्यक्ती मानसिक थकव्याच्या माध्यमातून अनुभव घेतो. त्यावेळी तुम्हाला ही गोष्ट मानसिक थकवा ही गोष्ट खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरून लक्षात येईल? ऑप्शन नंबर 1 मानसिक अशक्तपणा 100% मानसिक थकवा येऊ लागतो, तेव्हा मानसिक अशक्तपणा असतो. म्हणजे आपलं मन त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाही. तुमचं मनच जर नसेल, तर वर्गात काहीही जरी शिकवलं, तर तुमची ती मानसिक अशक्तपणा आहे. याचा अर्थ तुम्हाला ते ऐकण्याची इच्छा नाही. कारण आहे लक्षात न राहणे. इच्छाच नसेल तर लक्षात राहू शकत नाही. हे पण ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर चिंता डेफिनेटली. एक लक्षात घ्या, आपण चिंता कशाला म्हणतो? चिंता म्हणजे भीतीला कारण तर आहे. ज्याला भीतीच नाही ती चिंता. म्हणजे भीती नसलेली गोष्ट म्हणजे चिंता. निरर्थक चिंता आहे ती. अशा वेळी तुम्हाला मानसिक अशक्तपणा लक्षात न राहणं किंवा चिंता कशाची लक्षणं आहेत? सरळ-सरळ ती मानसिक थकव्याची लक्षणं आहेत. म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. वरील सर्व गोष्टी या मानसिक थकव्याला कारणीभूत ठरू शकतात. यानंतर आपला पुढचा प्रश्न बघा. या 4 पैकी काय शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे? आता शाब्दिक मार्गदर्शन तुम्हाला पाहिजे असेल, तर शाब्दिक मार्गदर्शक कुठं कमी पडतोय? तुम्हाला खाली 4 घटक दिलेले आहेत. त्या 4 घटकापैकी असा कोणता घटक आहे, जो खऱ्या अर्थानं तुम्हाला शाब्दिक मार्गदर्शकात कुचकामी पडू शकतो? कल नाही. कलमध्ये कुचकामीपणा येऊ शकत नाही. कौशल्य, वृत्ती, नाती. मित्रांनो, शाब्दिक मार्गदर्शन हे शब्द साहचर्यावर अवलंबून असतं. म्हणजे शब्दाचा आधार घेऊन परस्पर संबंध जोडून त्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. नुसतं तुम्ही झेंडा जर म्हणलात, तर विद्यार्थ्यांना नुसतं झेंडा म्हणू नका. शाब्दिक मार्गदर्शक तुम्हाला द्यायचा आहे, शब्द साहचर्य इकडं होऊ शकतं. तर लक्षात घ्या, शाब्दिक साहचर्य म्हणजे एखाद्या वेळेस एखादी विद्यार्थी लक्ष देत नसेल, तर त्याला अभ्यासाच्या पद्धतीतूनच त्याला तुम्ही समजावून सांगू शकतात. आता शाब्दिक साहचर्य म्हणजे काय? तुम्ही झेंडा म्हणलात, लगेच झेंडा म्हणू नका. लगेच झेंड्याचे समानार्थी शब्द सांगून टाका. झेंडा, ध्वज, पताका
निशाण हे झेंड्याचे समानार्थी शब्द मराठीमध्ये येतात. सहज आपण झेंडा म्हणून जातो. झेंडा म्हणजे नुसतं झेंडाच नाही, ध्वज आहे. झेंड्याला समानार्थी शब्द ध्वज आहे, पताका आहे, निशाण आहे किंवा बावटा. हे चारही शब्द झेंड्याचे समानार्थी शब्द आहेत. शब्द साहचर्याच्या आधारावर तुम्ही विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे तुमच्याकडे ते कौशल्य असलं पाहिजे. तर शाब्दिक मार्गदर्शन तुम्हाला करायचं आहे. शाब्दिक मार्गदर्शन करत असताना असं मार्गदर्शन करा, की तिथे तुमचे उत्कृष्ट तुमच्याकडे असलेले स्किल बाहेर काढा. म्हणजे त्या 4 पैकी तुम्ही काय वापरू शकतात? कौशल्य, शाब्दिक मार्गदर्शक कशासाठी कुचकामी ठरतात? कोणतं शिकण्यात, कौशल्य शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शक कुचकामी ठरत आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. त्यानंतरचा तुमचा प्रश्न बघा. जॉनला लॅटिन भाषा शिकण्या अगोदर शिक्षकाला जॉन बद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा बोध होतो? अगोदर विचारलेला प्रश्न आहे. तुमच्या एखाद्या विद्यार्थ्याला लॅटिन भाषा शिकायचं आहे. तर त्या विद्यार्थ्याला लॅटिन भाषा शिकताना त्या विद्यार्थ्याची माहिती अगोदर शिक्षक म्हणून मला असली पाहिजे. इथे बघा जॉनला लॅटिन भाषा शिकायचं आहे. तर जॉनला लॅटिन भाषा शिकण्या अगोदर शिक्षकाला जॉन बद्दल माहिती आणि ज्ञान असणं आवश्यक आहे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा बोध होतो? मित्रांनो, जेव्हा आपण वर्गात अध्यापक म्हणून गेलेला असेल किंवा वर्गात आपण शिक्षक म्हणून शिकवायला गेलेला असेल, एखाद्या विद्यार्थ्याला नवीन भाषा जर शिकवत असाल तर त्या विद्यार्थ्याबद्दलची माहिती आधी आपल्याला या सिस्टीमला काय म्हणून ओळखलं जातं? म्हणजे या विधानावर खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा बोध होतो? शिक्षक केंद्रित शिक्षण? नाही. त्या विद्यार्थ्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मग इथं शिक्षकाला स्वतःबद्दल माहिती असून चालणार नाही. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, भाषा केंद्रित शिक्षण, ज्ञान केंद्रित शिक्षण. एक लक्षात घ्या, भाषा त्याला शिकायचं आहे. भाषेचं ज्ञान त्याला शिकायचं आहे. पण कोणाला शिकायचं आहे? विद्यार्थ्याला शिकायचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी केंद्रित शिक्षण. खालीलपैकी हे विधान कोणत्या शिक्षणाचा बोध होतो? विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा यामध्ये बोध होत असतो. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. या पुढच्या प्रश्नाकडे. मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे कारण खालीलपैकी कोणते आहे? खालीलपैकी कोणत्या कारणामुळं तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास करू शकता? ऑप्शन नंबर 1 मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी. बरोबर? आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास कशासाठी करायचा आहे? मानवाचं जे वर्तन आहे, त्या मानवी वर्तनाची समज विकसित करण्यासाठी. आपल्याकडे जे वर्तन आहे, त्या वर्तनाची समज आपल्याला डेव्हलप करण्यासाठी मानसशास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे. पहिलं विधान 100% बरोबर. दुसरं, वापरण्यात येणाऱ्या संशोधन, अभ्यासाच्या पद्धतीची समज विकसित करण्यासाठी. हे सगळं करत असताना तुम्ही जे संशोधन वापरणार आहात किंवा त्या अभ्यासाची पद्धत वापरणार आहात, ते संशोधन आणि अभ्यासाची पद्धत मानसशास्त्र शिकत असताना किंवा समजून घेत असताना त्याची समज विकसित म्हणजे डेव्हलप करण्यासाठी हे सुद्धा विधान बरोबर आहे. मानसशास्त्र व त्याचे अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्याप्रती कदर विकसित करणे बरोबर आहे. हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचे मुख्य कारण कोणते? तीनही कारण आहेत. 1, 2, 3 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. वरील पैकी सर्व हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे या. भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणता आहे? पण भारताने जी शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे, जसं अमेरिकन प्रणाली आहे, रशियन प्रणाली आहे. शिक्षणाच्या बाबतीत प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रणाली स्वीकारलेल्या आहेत. तर इथे प्रश्न भारताबद्दल विचारलेला आहे. भारतीय परिस्थितीत चांगल्या शिक्षणाचा खालीलपैकी पाया कोणता? भारतीय शिक्षण, लोकशाहीची मूल्ये 100%. आमच्या शिक्षणामध्ये लोकशाहीची मूल्ये असतात. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ. मुळात आम्हाला शिकवायचं कशासाठी? विद्यार्थ्यांची एबिलिटी वाढवण्यासाठी. त्याचं ज्ञान वाढवण्यासाठी. विद्यार्थ्यामध्ये क्षमतेत वाढ करणे. अगदी बरोबर. शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून असतो. हे सगळं करत असताना भारतीय शिक्षणामध्ये किंवा भारतीय शिक्षणाच्या परिस्थितीमध्ये
शिक्षकाची भूमिका काय? तो एक काय विषयाचा तत्वज्ञानी आहे, तर विद्यार्थ्याचा एक चांगला मित्र म्हणून आहे. हे पण बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधान बरोबर आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर असणार. भारतीय परिस्थितीत चांगल्या शिक्षणाचा पाया या 3 गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहूया. बुद्धी शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? बुद्धी या शब्दाची मूळ भाषा कोणती? हिंदी, संस्कृत, उर्दू की मराठी? मित्रांनो माहीत असू द्या, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असाल, मराठी भाषेचा अभ्यास करत असेल, तर मराठीमध्ये तुम्हाला अनेक शब्द कोणकोणत्या भाषेतून आलेले आहेत, याचा मोठा संग्रह सापडू शकतो. इथं तुर्तास आपल्याला एवढं बघायचं आहे, बुद्धी हा शब्द कोणत्या भाषेतून आपल्याकडे आलेला आहे? उत्तर आहे, बुद्धी हा शब्द आपल्याकडे संस्कृत या भाषेतून ट्रान्सफर झालेला आहे किंवा त्याचं एक प्रकारे आपण संक्रमणच म्हणूया. मुळात संक्रमण हा शब्द इथे लागू होणार नाही, कारण मूळ धातू तो आहे. भाषा संस्कृत, शब्द बुद्धी. बुद्धी हा शब्द आपल्याकडे संस्कृत भाषेतून आलेला आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊ. अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये पुढीलपैकी कोणती लक्षणे आढळतात? अचानक आपल्याला भीती का वाटते? अचानक आपल्याला धडधड का होते? अचानक भीती वाटण्याचे कारण पुढीलपैकी कोणते? हृदयाचे ठोके खूप जलद वाटणे, बरोबर. घाम येणे, अगदी बरोबर. अचानक जर भीती निर्माण झालेली असेल, तर लक्षणं काय? घाम येणे, छातीचे ठोके वाढत जाणे, श्वासोश्वास भरभर होणे, म्हणजे श्वास घ्यायला तुम्हाला अगदी भर, भर, भर जसं आपल्याला नियंत्रित श्वास घ्यायला पाहिजे, त्यापेक्षा आपण भरभर श्वास घ्यायला लागतो. ही तिन्ही कारणं भीती वाटत असताना हे तिन्ही लक्षणं आढळून येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 तुमचं उत्तर बरोबर आहे. वरीलपैकी सर्व हे उत्तर तुमचं बरोबर आहे. अचानक वाटणाऱ्या भीतीमध्ये कोणती लक्षणे आढळतात? तिन्ही लक्षणं आढळतात. हृदयाचे ठोके खूप जलद वाढणे, श्वास भरभर होणे आणि घाम यायला सुरुवात होणे. या तिन्ही कारणासहित आपल्याला ही त्याची लक्षणं सांगता येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. यानंतरचा आपला पुढचा प्रश्न बघा. संतुलन आणि बोधात्मक असहमत, सहमत नाही. संतुलन तुम्ही कंट्रोल केलात, पण बोधात्मक असहमत म्हणजे सहमती नाही. ती पुढीलपैकी कशाची उदाहरणे आहेत? बोधात्मक प्रतिपालन, बोधात्मक सुसंगतपणा, बोधात्मक प्रभाव आणि मनोवृत्ती सुसंगतपणा. संतुलन आणि बोधात्मक असहमत. इथं 2 गोष्टींची तुम्हाला सांगड घालायचं आहे. एक आहे संतुलन, दुसरं आहे बोधात्मक असहमत. संतुलन आणि बोधात्मक असहमत या 4 पैकी कशाची उदाहरणे आहेत? बोधात्मक प्रतिपालन आहे का? नाही. बोधात्मक सुसंगतपणा आहे का? 100%. इकडे संतुलन आहे आणि संतुलन जर राहिलं, तर तुम्हाला बोधात्मक सहमतपणा दाखवता येत नाही. तिथे बोधात्मक असहमतपणा असला पाहिजे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागत आहे. नीट बघा, उच्च शिक्षण तुम्हाला घ्यायचं आहे. उच्च शिक्षणाकरिता तुम्हाला एखादी संस्था निवडायचं आहे. ती निवडताना सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. ते या 4 पैकी कोणतं उत्तर शोधायचं आहे? प्रश्न नीट समजून घ्या. तुम्हाला हायर एज्युकेशन घेण्यासाठी एखाद्या संस्थेची निवड करायची आहे. उच्च शिक्षणाकरिता संस्था निवडताना सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. मग त्यात ती संस्था निवडताना उच्च एज्युकेशन घेत असताना संस्था निवडताना पहिला प्रश्न असा कोणता ज्याचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल? ऑप्शन क्रमांक 1 काय ती संस्था योग्यरित्या मान्यता प्राप्त आहे का? बिलकुल. ज्या संस्थेत आम्हाला ऍडमिशन घ्यायचा प्रवेश घ्यायचा आहे, ती मान्यता प्राप्त आहे का? हाही प्रश्न आम्ही शोधणार. काय संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयात अधिक पदवी धारण केलेली आहे का? त्या संस्थेत मी ऍडमिशन घेतोय. काय? त्या संस्थेच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयात अधिक पदव्या धारण केलेल्या आहेत का? पारंगत विषयात ते पारंगत आहेत का? बिलकुल.
याही प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधणार आणि अर्जदारांच्या गरजा भागविण्यासाठी हे संस्थान पात्र आहे का? तर मला जर तिथे ऍडमिशन घ्यायचं असेल तर माझ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा शैक्षणिक माझ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी ही संस्था पात्र आहे का? याही प्रश्नाचं उत्तर मी शोधेन. ज्या शाळेत ज्या संस्थेत मला उच्च शिक्षण घ्यायचं आहे तिथे मला ऍडमिशन घेण्यापूर्वी प्रवेश घेण्यापूर्वी जे प्रश्न पडतात सुरुवातीला त्या प्रश्नाची उत्तरं मला मिळतात. मग तुम्हाला इथं काय विचारले सर्वात महत्वाच्या प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतात. ती उत्तरे कोणती? तिन्ही उत्तरे बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं करेक्ट उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पहा. मानसशास्त्राच्या अभ्यासाचे कारण हे आपल्याला अगोदरच कळालंय. हा प्रश्न माफ करा रिपीट झालेला आहे. ठीक आहे पुढे येऊ. भारतीय परिस्थितीत माफ करा हा सुद्धा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे. बुद्धी हा सुद्धा रिपीट होतोय. अचानक वाटणारी भीती. ठीक. आता इथे या. डॅश डॅश म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता. या चारही पैकी अशी कोणती गोष्ट आहे की जी ज्ञान संपादन करण्याची आणि ते लागू करण्याची क्षमता ठेवते? व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, योग्यता की वृत्ती? या चारही पैकी कोणती गोष्ट अशी आहे ही गोष्ट म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता ठेवते? साहजिकच आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर बुद्धिमत्ता. पुढचा प्रश्न बघा. संतुलन आणि बोधात्मक असमर्थता. माफ करा हाही प्रश्न रिपीट होतोय. इथे या आता. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढील पैकी कोणी दिला? इथं तुम्हाला 3 गोष्टींची सांगड घातलेली आहे. वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढील पैकी कोणी दिलेला आहे? विज्ञाननिष्ठ भूमिकेवर धारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून कशी भूमिका जी विज्ञानाला धरून आहे विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून त्या वेदना आपल्या भावना आपल्या कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढील पैकी कोणी दिलेला आहे? मित्रांनो सरळ सरळ हा प्रयोग करून दाखवण्यात आलेला आहे आणि प्रयोगाच्या नंतर हे सिद्ध केलेलं आहे की वेदना भावना आणि कल्पना या अभ्यासावर विशेष लक्ष प्रयोग करून प्रयोगाद्वारे मानसशास्त्रात मांडण्यात आलेला आहे. आणि असं मानणारा तो मानसशास्त्रज्ञ कोण? विल्यम वुंट, चार्ल्स डार्विन, जेबी वॉटसन किंवा लॉइड मॉर्गन. या चार पैकी कोण? तर या चार पैकी आहेत विल्यम वुंट. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न पहा. अध्यापनासंबंधीचे पुढील 4 स्पष्टीकरण दिलेले आहेत. त्याची तुम्हाला योग्य सांगड घालायचं आहे. अध्यापन म्हणजे तुम्ही शिकवणार आहात, शिक्षक आहात, अध्यापन करत आहात. अध्यापनासंबंधी पुढील 4 स्पष्टीकरण दिलेली आहेत. त्यापैकी योग्य स्पष्टीकरण कोणतं? कारण इथं जोडे वर्णनात्मक स्पष्टीकरण, उद्दिष्टाधिष्ट किंवा मार्शवेल आणि ब्रूस जॉइस आणि पर्ल व शूज. इथं तुम्हाला 2 जोड्या काय इकडे बघा वर्णनात्मक, परिणात्मक आणि उद्दिष्टाधिष्ट. एकूण 4 तुम्हाला इथं काय दिलेले स्पष्टीकरण. वर्णनात्मक, परिणामकारक, उद्दिष्टाधिष्ठित, आदर्शवादी. प्रश्न नीट समजा. तुम्हाला अध्यापन करायचं आहे. वर्गात तुम्हाला शिकवायचं आहे. अध्यापनासंबंधीचे पुढील 4 स्पष्टीकरण कोणी दिलेले आहेत? वर्गात आपण अध्यापन करत असताना इथं तुम्हाला 4 स्पष्टीकरण सांगितले. ते 4 स्पष्टीकरण खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी दिलेले आहेत? मार्शविल व ब्रूस जॉइस, पी ओ स्मिथ, पर्ल व शूज आणि हिल्डा डापा. या चौघीपैकी कोणी या 4 प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले आहेत? वर्गात आपण अध्यापन करत असताना अध्यापनासंबंधी 4 घटकांचे इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे 4 घटक कोणी मानले? मार्शविल ब्रूस जॉइसनं मानले की पी.ओ. स्मिथनं की हिल्डी आबा की पर्ल व शूज यांनी मानले. अध्यापनाचे 4 स्पष्टीकरण कोणते? वर्णनात्मक अध्यापन, परिणामकारक धिष्ठित अध्यापन,
उद्दिष्टाधिष्ठित अध्यापन आणि आदर्शवादी अध्यापन. अध्यापनाचे हे 4 परिणामकारी स्पष्टीकरण कुणी मांडली? तर तो मानसशास्त्रज्ञ आहे बी.ओ. स्मिथ यांनी अध्यापनासंबंधी हे 4 स्पष्टीकरण दिलेले आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रश्न नीट बघा. आपल्या संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे, असे मत खालीलपैकी कोणी मांडले? आपल्याला जर आपल्या संकल्पना निर्माण होऊ द्यायच्या असतील, संकल्पना निर्मितीसाठी, अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव द्या. वरच्या 2 गोष्टी साध्य करायच्या आहेत. संकल्पना निर्मिती आणि अमूर्त विचार करायचा असेल, तर मुलांना पहिल्यांदा प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? ऑप्शन आहेत कोहलबर्ग, ब्रुनर, पियाजे की अँडरसन. आणि यापैकी असं मत मांडणारा मानसशास्त्रज्ञ आहे जीन पियाजे. तर असेल जीन पियाजे. कारण कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा मानवाला संकल्पना निर्मिती करायची असतील, विशेषतः वर्गामध्ये संकल्पना निर्मितीसाठी त्याला अमूर्त विचार प्रक्रिया या पातळीवर नेण्यासाठी त्याला प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे. हे संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ आहे जीन पियाजे. उत्तर असेल जीन पियाजे. यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर ब्लूम ज्यांनी प्रभुत्व अध्ययन संपत्ती आपलं उपपत्ती मांडलेली आहे. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्ती विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य आहे असं त्यानं म्हटलं नाही. योग्य नाही. इथं डॉक्टर ब्लूम यांच्या प्रभुत्व प्रभुत्व संपादन अध्ययन उपपत्ती सांगण्यात आलेली आहे. डॉक्टर ब्लूमची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती संपादन उपपत्ती या घटकाशी त्यांच्या उपपत्तीशी लागू होणारे इथं 4 घटक दिलेत. तर या 4 घटकापैकी एक घटक असा आहे जो त्यांच्या उपपत्तीशी लागू होत नाही. ऑप्शन नंबर 1 प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. 100% बरोबर. हे विधान अगदी रास्त आहे. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भ मूल्यमापनाशी येतो. हे विधान योग्य आहे. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थीच्या आवाक्यातील उद्दिष्टे ठरवले जाते. बरोबर. तुम्हाला प्रभुत्व संपादन करायचं आहे त्याच गोष्टीवर नाही. ज्या गोष्टी तुमच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे त्या गोष्टीवर तुम्हाला प्रभुत्व सिद्ध करायचं आहे. आवाक्यातील उद्दिष्ट ठरवले जाते. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे यांच्याशी निगडीत आहे. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिले जाते. अजिबात नाही. कोणत्याही गोष्टीवर तुम्हाला डॉमिनंट व्हायचं आहे, त्याच्यावर वर्चस्व सिद्ध करायचं आहे. इथं वेळ पाहता येत नाही. आणि ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो, त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. बरोबर आहे. कारण जेव्हा त्यानं यश गाठलेलं असेल, तो टप्पा गाठलेला असेल, साहजिकच आहे. त्याचं अध्ययन झालं असं म्हणू शकतो. फक्त इथं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थीला किती वेळ लागला हे पाहिले जाते. अजिबात नाही. प्रभुत्व संपादन अध्ययनामध्ये इथं वेळ पाहिला जात नाही. त्यांच्या उपपत्तीशी संबंधित नसलेलं वाक्य असेल ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. कोणाच्या संदर्भात? डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन अध्ययन उपपत्तीविषयी. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न पहा. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणात ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? मित्रांनो आपल्याला प्रश्न काय विचारले? ज्ञानात्मक उपपत्ती. उपपत्तींचे प्रकार आहेत. साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. मानसशास्त्र हा विषय शिकत असताना आपण उपपत्त्यांचं वर्गीकरण 3 भागात करतो. एक पहिली आहे साहचर्यवादी उपपत्ती, दुसरी ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरी आधुनिक उपपत्ती. या तिन्ही कॅटेगरीमध्ये आपण मानसशास्त्र विभागतो. साहचर्यवादी उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ वेगळं, ज्ञानात्मक उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ वेगळं आणि आधुनिक उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ वेगळे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक चार्ट काढूनच साहचर्यवादी मानसशास्त्रज्ञ कोण आहेत,
किंवा आधुनिक उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ, आधुनिक उपपत्ती मांडणारे मानसशास्त्रज्ञ, या चार्टद्वारे अगोदर मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलं. आता इथं प्रश्न तसाच विचारला गेला. अध्ययन उपपत्तीचं जेव्हा तुम्ही वर्गीकरण करत आहात आणि अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण करत असताना ज्ञानात्मक उपपत्ती, साहचर्यवादी, ज्ञानात्मक, आधुनिक, त्यापैकी ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही? गुथ्री, लेविन, गॅने, ब्रुनर. गुथ्री ज्ञानात्मक उपपत्ती तरी मांडलेली आहे का? लेविननं मांडलेली आहे का? गॅने, ब्रुनर. लेविननं ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली आहे. गॅनेने सुद्धा मांडलेली आहे. ब्रुनरने सुद्धा मांडलेली आहे. तर यापैकी ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही तो मानसशास्त्रज्ञ गुथ्री. हे त्याचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर तुमचं बरोबर असेल. त्यानंतर अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? बघा, मी तुम्हाला परत सांगतो की आपण उपपत्त्या 3 भागात वर्गीकरण केलेले आहेत. साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. वर तुम्हाला ज्ञानात्मक उपपत्ती मधले मानसशास्त्रज्ञ विचारलं. आता इथं काय विचारलंय तुम्हाला? आधुनिक उपपत्ती. इथं आधुनिक उपपत्तीचा तुम्हाला मानसशास्त्रज्ञ विचारलं नाही. आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? म्हणजेच आधुनिक उपपत्त्या कोणत्या आहेत? इथं दिलेल्यापैकी कोणत्या उपपत्त्या या आधुनिक उपपत्त्या म्हणून ओळखल्या जातात? बघा, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, त्याच्यानंतर व्हॉन डायक यांची सहसंबंध उपपत्ती आणि बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती. 4 उपपत्ती आहेत. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ही आधुनिक उपपत्ती होऊ शकते का? नाही. तर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती साहचर्यवादी उपपत्तीमध्ये होऊ. त्यानंतर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ही आधुनिक उपपत्ती होऊ शकते का? 100% ही उपपत्ती होऊ शकते. हॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती नाही. हॉर्नडाईक सुद्धा साहचर्यवादी उपपत्तीचा संशोधक आहे. त्यामुळे ते होऊ शकत नाही. अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती बरोबर आहे. अल्बर्ट बांदुराची सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती ही आधुनिक उपपत्तीच्या वर्गीकरणात मोडतात. आणि यातल्या 2 जे आहेत, स्किनर आणि थॉर्नडाईकचे जी उपपत्ती आहे, या 2 उपपत्त्या मात्र साहचर्यवादी उपपत्तीमध्ये मोडू शकतात. म्हणून इथं दिलेल्या ऑप्शन पैकी ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4, 2, 4 हे पहा, हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज असते? माणसाला संवेदना पाहिजे. संवेदना निर्माण होण्यासाठी या 3 घटकापैकी कोणता घटक महत्वाचा आहे? उद्दीपक, ज्ञानेंद्रिय व मज्जा संस्था. कोणत्याही गोष्टीची संवेदना निर्माण व्हायची असेल तर संवेदना निर्माण होण्यासाठी आवश्यक बाब कोणती? उद्दीपक बिलकुल. ज्ञानेंद्रिय डोळ्याने पाहिल्याशिवाय, आपल्या पंच ज्ञानेंद्रियाला कळल्याशिवाय, तोही घटक बरोबर आहे. मज्जा संस्था, जे काय ऍक्टिव्हेट होतं ते मज्जा संस्थेमार्फतच ऍक्टिव्हेट. हे काय? हा पेन आहे. पटकन उत्तर दिलात. पेन उद्दीपक आहे. ज्ञानेंद्रिय डोळ्याने पटकन ते बघितलं. जे बघितलंय, जे पाहिलंय, पटकन मज्जा संस्थेपर्यंत नेऊन पोहोचवणं. मग मज्जा संस्था आपल्याला जाणीव करून देते हे काय आहे. संवेदना निर्माण होण्यासाठी तुम्हाला उद्दीपक लागतो, ज्ञानेंद्रिय लागतात, मज्जा संस्था लागतात. हे तिन्ही घटक लागतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. वरील सर्व घटक संवेदना निर्माण होण्यासाठी आवश्यक असतात. पुढचा प्रश्न बघा. हरवलेले नाणे शोधताना, आपलं एखादी नाणं हरवलेलं असेल तर ते हरवलेलं नाणं आपण शोधतोय. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. आपल्या आपलं एखादी नाणं हरवलेलं असेल, ते नाणं आपण शोधत असताना आपल्याला वाटेत कुठेतरी कागदाचा पांढरा तुकडा दिसतो, तेच आपल्याला आपलं नाणं आहे असं वाटतं. हरवलेले नाणे शोधताना
कागदाचा पांढरा वर्तुळाकार गोल तुकडा हे नाणे असल्याचा भास होतो किंवा चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादी प्राणी असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री तुम्ही कुठेतरी सैर करतात, कुठेतरी फेरफटका मारत आहात आणि अशा वेळी तुम्हाला दूर एखादी झुडूप दिसतं. ते झुडूप पाहून आज मुळात ते झुडूप आहे, पण त्या चांदण्या रात्री ते झुडूप पाहून तिथे एखादी मनुष्य किंवा एखादी प्राणी असल्याचा आपल्याला भास होतोय. तर 2 घटना सांगितलेल्या आहेत. एक तुमचं नाणं हरवलंय, ते शोधत असताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा अगदी नाण्याच्या आकाराचा तिथं पडलेलं आहे आणि ते आपल्याला नाणं वाटतं. किंवा चांदण्या रात्री दूर बाहेर पडत असताना एखादी झुडूप पाहून तिथे एखादी मनुष्य किंवा प्राणी असल्याचा भास होणे. हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाच्या, कोणत्या इंद्रिय भ्रमदोषामुळे होतो? हा कशामुळे आपल्याला हा दोष निर्माण होतो? असं आपल्याला वाटणं, हा भ्रम आपल्याला कोणत्या कारणासाठी होतो? परिचितता नाही. भौमितिक इंद्रिय भ्रम म्हणजे त्या काळापुरता निर्माण झालेला. विशिष्ट मनस्थिती की विशिष्ट भौतिक परिस्थिती यापैकी करेक्ट उत्तर आहे. भौमितिक इंद्रिय भ्रमामुळं आपल्याला वरचा भ्रम भास होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. आणि या पद्धतीने मित्रांनो आपण आजच्या या मानसशास्त्रात पी-वाय-क्यू या पद्धतीनं आता जेवढे प्रश्न तुम्हाला घेतलेले तर सगळेच प्रश्न अगोदर तुमच्या टीईटीच्या परीक्षेत असलेले प्रश्न आहेत. या अनुषंगानं पण हीच सिरीज याच पद्धतीनं सुरुवात करतोय. मित्रांनो सुरू सुद्धा केलेली आहे. परत एकदा सांगेन महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम टीईटी परीक्षा देणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रिणींना पेपर 1 असो की पेपर 2 असो या संदर्भात परीक्षेपर्यंत संपूर्ण मानसशास्त्र तुमच्यासाठी इथं आपण हा राठोड एमपीएससी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच निव्वळ ₹299 मध्ये तुम्हाला मानसशास्त्र, संपूर्ण मानसशास्त्र पी-वाय-क्यू सहित आपल्यापर्यंत आणण्याचा आम्ही आतापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जवळपास आतापर्यंत पण बराच सिलेबस कव्हर करत आलेलो आहोत. याच्या टीईटीच्या परीक्षेला पेपर 1 किंवा पेपर 2 असो, या दोन्ही परीक्षेला मानसशास्त्रात बरे मार्क घेण्यासाठी लगेच आपला ऍप डाउनलोड करून घ्या. राठोड एमपीएससी अकॅडमी प्ले स्टोअर मध्ये जाऊन हा ऍप डाउनलोड करा. केवळ ₹299 आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच देतोय आणि प्रत्येक घटकावर आपण या अगोदर विचारलेल्या पी-वाय-क्यूचा इथं विश्लेषण आणि स्पष्टीकरण घेतोय. या पद्धतीने आपण जॉईन व्हाल असाच उदंड प्रतिसाद असावा. तुम्हा सर्वांना पेपर 1 आणि पेपर 2 साठी सर्व माझ्या डी-एड व बी-एड प्रशिक्षित बांधवांना, माझ्या भावी विद्यार्थ्यांना, माझ्या भावी मित्रांना या परीक्षेसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो त्वरा करा. ज्यांना कोणाला मानसशास्त्राच्या अजून संकल्पना क्लिअर नसतील तर परीक्षेपर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या अगोदरही झालेले चॅप्टर तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील. याचा तुम्ही लाभ घेऊन आपलं मानसशास्त्र सुरळीत करा ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद मित्र.